एक या व्हिडिओ सुरुवात करच्या पयलीं जे गांव या नोटिफिकेशनान इन्क्लूड केला त्याचे हांव नाव घेता. म्हणजे वाळपय मतदारसंघात आंबेडे, असोडे, बोंबेडे, करमळी, बुद्रुक, ब्रह्मकरमळी, करंजोळ, कडके, कणकिऱ्या, खोतोडे, कुडशे, धावे, देरोडे, येदोडे, गव्हाणे, माळोली, मलपण, मेळवली, नगरगाव, सावड्डे, सातोडे, साटरे, शिगणे, सुरगुली, शिरसोडे, सोनाळ, उस्ते, वांयगिणी, बेळग्या, वेऊस, शेळप बुजरूक, शेळप कुर्डी आणि उसगांवच्यान गांजे असे हे गाव तुम्ही इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया म्हणून डिक्लेअर केले. आता हांव गोंयच्या लोकांक आणि सरकाराक सुद्धा सांगपाक सोदता की इकॉलॉजी मेंटेन करप हे आमकांय कळटा, ग्रीनरी मेंटेन करप, इकॉलॉजिकली बॅलन्स दवरप हे आमकांय खबर आसा. पूण एक 70रीचो इतिहास तुमकां सांगपाक सोदता थोडक्यात. आणि खंयची एरिया तुम्ही इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया म्हणून डिक्लेअर केल्या ती 70रीचो जर इतिहास पळयत जाल्यार शेळ मेळवली, करंजोळ, पर्या आणि बेळसा याच्या सारकिल्ले थोडे गाव हजारो वर्षां पयलींचे आसा. थंय प्लांटेशन आसा, कल्टिवेशन आसा आणि सेटलमेंटूय आसा लोकांचो. त्यान भायर जेन्ना सावंतवाडी संस्थानाची राजवट असली म्हणजे 1850 पयलींचो काळ, म्हणजे कुडाळ ते गांजा सुद्धा सावंतवाडी संस्थानाची हांगा राजवट असली. आणि पोर्तुगीजांचे कन्वर्जन जेन्ना चालू असले किंवा अत्याचार चालू असले ते अवॉइड करपाक कित्येक लोकांनी 70रीन आपलो गांव वसयल्लो. भितर जशे की सुरगुली सारकिल्लो गांव नारव्याच्या लोकांनी वसयल्लो, शिरसोड्या सारकिल्लो गांव बोरयेच्या लोकांनी वसयल्लो. म्हणजे आपलो कुळ जे आसा कुळ घेवन हे लोक सगळे हांगा रावले. ह्या लोकांनी थंय सेटलमेंट केलो, कल्टिवेशन, प्लांटेशन केले आणि 70रीन अश्यो कितलेशेच गांव रेव्हेन्यू विलेज म्हणून डिक्लेअर झाले. म्हणजे सुरगुली सारकिल्ले गांव एका वेळार डेरीन सुद्धा नंबर 1 प्रोडक्शनाक फेमस असले आणि कितें ना कितें थंय रेव्हेन्यू येतालो. हे पयलींची गजाल, म्हणजे पोर्तुगीज सोडून गेले त्या वेळची गजाल. त्याच्यानंतर 1972 जेन्ना लँड सर्वे रेकॉर्ड झालो त्या वेळार सुद्धा आमच्या लोकांक सरकारान न्याय दिलो आणि ह्या वेळार खंयच्या घराण्याची राजवट हांगा चलताली ह्या सगळ्या लोकांक खबर आसा. आमच्या लोकांची नांवां ह्या ओनरशिपीन त्यांची घातली ना, त्यांची घरां, त्यांचे जागे त्यांच्या नांवार केले ना. त्याच्यानंतर सुद्धा कसलोच प्रयत्न जालो ना की रिसर्वे जावचो आणि त्यांचे जागे आणि त्यांची घरां या लोकांची त्यांच्या नांवार जावची म्हणून कसलेच प्रयत्न केले ना. थंय बफर झोन म्हणून डिक्लेअर केलो आणि आता वायल्ड लाईफ इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया म्हणून तुम्ही हे जागे डिक्लेअर करता. तुम्ही 70रीच्या लोकांक आनीक त्रासांत घालपाक सोदता काय? लोकांक जाता ते त्रास तुमकां दिसना? आयज आमी सुद्धा जेन्ना काम करपाक फुडें सरता तेन्ना आमकां दिसता आणि म्हाज्या हिसपान 70री म्हाज्या हिसपान अख्ख्या गोंयांत सगळ्यात गरीब वाठार आसतलो. ही परिस्थिती तुम्ही आयज करून दवरलेली आसा. आमचो गांव अलॉंग दी कर्नाटका बॉर्डर कित्येक आमचे गांव आसा, ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी ना. वाळपय हो जरी हब जालो पूण आयज सरकारान लोकांची परिस्थिती पळोवन हे सगळे गांव वाळपय कनेक्ट करपाक जाय असले. म्हणजे वाळपय हो सेंट्रल हब करून आणि वाळपयच्यान लेट नाईट म्हणजे रातचो सुद्धा ट्रान्सपोर्ट दवरून एक स्पेशल इकॉनॉमिक झोन हांगा हाडून ह्या एरियेची, ह्या वाठाराची उदरगत जावपाक प्रयत्न करपाक जाय असले. हे करचे सोडून तुम्ही लोकांक पूर्णता रेस्ट्रिक्शन दिता, तांकां कल्टिवेशन करपाक दिना. म्हणजे थोडोफार सोर्स ऑफ इन्कम सुद्धा ह्या लोकांचो आसलो, त्यांच्यो काजू सुद्धा आसल्यो त्यो सुद्धा तुम्ही फाल्यां तांकां करपाक दिवचे ना. ह्या लोकांची उदरगत जातली जाल्यार जातली कशी? एक विजन म्हणटा ते तुमकां ना. वेगळ्या तरेन विकास करता म्हणटा आमचो आमदार, आनी वेगळ्या तरेन विकास करपाक तुका एक विजन, एक दूरदृष्टी आसची पडटा. तूं ह्या सगळ्या गांवांक एक कनेक्टिव्हिटी दवरून तूं इंडस्ट्री हाडच्यो असल्यो. फक्त गव्हर्नमेंट जॉबूच एक 15-20 हजाराचे आमच्या लोकांक दिवपाचे आणि लोकांचे टॉयलेट क्लीन करपाचे जॉब दिवपाचे. 12वी पास आणि ग्रॅज्युएट आमचे भुरगे आसा. भितर लोकांची आणि गांवची ह्या वाठाराची उदरगत जातली कशी? आमकां विचार करपाक जाय, इंडस्ट्री हाडपाक जाय, लोकांचो सोर्स ऑफ इन्कम वाडपाक जाय, लोकांची घरां, जागे त्याच्या नांवार करून दिवपाक जाय. आणि ही हो उलो मारता तो सरकाराकूय उलो मारता. तुम्ही तुमचे कर्तव्य लोकांचे इन्कम, सोर्स ऑफ इन्कम म्हणजे लोकांच्या घरात एक मिनिमम इन्कम येवचो हे तुमचे प्रयत्न आसपाक जाय. तुमचे प्रयत्न म्हाका अशें दिसता की सोर्स ऑफ इन्कम जर काजूंतल्यान थोडो येता जाल्यार ते कशे बंद करपाचे हेचेर तुमचो आज प्रयत्न चालू आसा.
म्हणजे जेणेकरून फाल्यां सकाळी मिटिंगो जाता जाल्यार आमचे लोक सुद्धा एक कंपल्शन म्हणून 500 रुपयांनी थंय येवचे पडटा. हो तुमचो प्रयत्न चालू आसा. सरकाराक परत एकदा उलो मारता, परत एकदा सर्वे करचो. तुम्ही थंय पळोवचे कशें कल्टिवेशन आसा, प्लांटेशन आसा, एक रिपोर्ट तुम्ही दिवचो. अजूनही टायम आसा. तुम्ही हो रिपोर्ट दिवन ह्या लोकांक साल्वार करचे. हे कांयच सरकारा तर्फे हे कसलेच प्रयत्न आमकां दिसना. लो लायंग एरिया आसा त्यो, थंय भाटां लोकांची आसा. म्हाका दिसना ते 50 मिटरा वयर सुद्धा हे गांव आसतले. एकूच जो वाघेरी डोंगर आसा तो म्हाका दिसता एक 726 मीटर अल्टिट्यूडाचेर आसा. एकूच डोंगर, आणि थंय सेटलमेंट ना. तो एक डोंगर सोडून तुम्ही बाकी सगळ्यो ज्यो एरिया आसा त्यो सेटलमेंट लोकांच्यो एरिया त्यो एक्सक्लूड करून तुम्ही जायते करा. लोकांचो सोर्स ऑफ इन्कम आसा तसोच तरी आसुनी, तो आम्ही फुडें सुदारपाचो कसो ते आम्ही पळयता. पूण आसा तसोच तरी आसुनी सामकें सोंपोवपाक उठोनाका. सरकाराकडे रिक्वेस्ट आसा, लोकांच्या ह्या त्रास जे लोकांक जावपाचे आसा तेचेर एक लक्ष घालचें. लोकांनी जागे जावचे आणि लोकांक समजून घेवपाक जाय की हेचो तुमचे कितें तुमकां त्रास जावपाचो आसा. मायनिंग एक्टिव्हिटी ह्या एरियेन बंद केल्ली आसा, आणि कसल्योच एक्टिव्हिटी रेड झोनान ज्यो इंडस्ट्री येतात त्यो बंद केल्ल्यो आसा. ऑरेंज झोनान ज्यो इंडस्ट्री येता त्यो इंडस्ट्री तेचेर भरपूर रेस्ट्रिक्शन आसा. हांगा पयसो जर घोळना जाल्यार उदरगत कशी जातली. ही इतली सादी गजाल ह्या सरकाराक समजना काय. फॉरेस्ट मिनिस्टर हांगा लोकल आमदारूच आसा. मातशे दोळे उगड, लोकांचो विचार कर. तूं तेंचें काम केल्यार, मनापासून काम केल्यार तुका वोट मेळटले. 500 रुपयान हाडपाची तुका गरज पडपाना. तुज्या फंक्शनाकूय 4 लोक येतले. तुकाय कळा आसतलें एकटो मनीस येना तुज्या फंक्शनाक 500 रुपया दिना जाल्यार. लोकांक जे त्रास जाता त्याचो तूं गैरफायदो घेवं नाका. सरकारान आणि लोकल आमदारान लक्ष घालचें. लोकांक त्रास जाता ते लोकांनी मातशे जागे जावचे.